अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपाच लढणार आणि जिंकणार, अंधेरीतल्या कार्यकर्त्यांकडून हा विश्वास व्यक्त केला गेलेला आहे। जो कार्यकर्ता मेळावा झाला, भाजप आमदार अमित साटम यांनी या सगळ्या दरम्यान घोषणा केली। अंधेरी पूर्व विधानसभेमधून भाजपकडून मुरजी पटेल इच्छुक आहेत आणि अमित साटम यांच्या घोषणेमुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारी सुरू आहे। भारतीय जनता पार्टी अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवडणूक लढणार आहे। पूर्व विधानसभा क्षेत्राची निवडणूक लढेल, कारण या आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता। अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक हे 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, काय नेमकं घडू शकतं? वादाची ठिणगी पडलेली आहे, थेट साटम यांनी घोषणाच करून टाकली आहे। हा वाद का सुरू झाला हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण तसं बघितलं तर अंधेरी पूर्व इकडे भाजपाचे उमेदवार यापूर्वी सुद्धा होते, मुरजी पटेल अपक्ष सुद्धा उभे राहिले होते, त्यामुळे ते इच्छुक आहेत। रुजुता लटके ह्या अंधेरी पूर्वच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत। असं असताना हा वाद का निर्माण झाला? खरं तर पक्षांतर्गत किंवा महायुती अंतर्गत वाद निर्माण का झाला हे महत्त्वाचं आहे, कारण काही दिवसांपूर्वी साधारणतः गेल्या रविवारी प्रदीप शर्मा जे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे, विवाद त्यांच्यावरती अनेक वेळा कारवाई झाली, आरोप झाले। त्यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याच्यानंतर त्यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघातून तयारी करत असल्याची भावना व्यक्त केली आणि त्या तिकडेच जी आहे ती वादाची ठिणगी पडली असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे आता भाजपाला आपल्या प्रतिस्पर्धी पक्ष जो आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना याच्यापेक्षा सगळ्यात आधी पहिली लढाई जी आहे ती स्वकीयांसोबत, म्हणजेच त्यांच्या पक्षात असलेल्या त्यांच्या महायुतीत असलेल्या मित्र पक्षाशीच करावी लागणार आहे, हे स्पष्टपणे समोर येत आहे। खरं तर मुंबईच्या पूर्ण संघटनात्मक बांधणीमध्ये भाजपाच्या अमित साटम यांची महत्त्वाची भूमिका आहे, महत्त्वाचं पद आहे। आमदार आहेत ते अंधेरी पश्चिमचे, पूर्ण उपनगराची जबाबदारी त्यांच्याकडे। त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीनं, यंत्रणेत किंवा सिस्टीममध्ये असलेल्या व्यक्तीनं अशी घोषणा करणं म्हणजेच भाजपनं मुंबईतल्या पहिल्या जागेची अप्रत्यक्ष घोषणा। त्याच्यामुळे आता ही जर वादाची ठिणगी पडत असेल पंकज, तर त्याच्यावर कशा पद्धतीने प्रत्यक्ष उपाय काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद माहितीसाठी।